नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवगा मसाला आणि त्याचं सूप। खूप सुंदर अशी रेसिपी होते आणि खायला एकदम भन्नाट लागते। चला तर सुरुवात करूयात। अशा मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, मी कट करून घेतले आहेत आधीच। हे बघू शकता, हे असं साल काढून घ्यायचं त्याचं, म्हणजे थोडीशी भाजी जे कडवट वगैरे लागत नाही। आणि अशी मीडियम साईजच्याच शेंगा असल्या पाहिजेत। जास्त जर निब्बर शेंगा असतील तर त्याला थोडासा कडवटपणा येतो, आणि जर जास्त तुम्ही कवळ्या शेंगा घेतल्या तर त्याच्यामध्ये गर खूप कमी निघतो। त्याच्यामुळे असे एक मीडियम साईजच्या शेंगा घ्यायच्या आणि थोडीशी अशी साल सोलून घ्यायची। चला तर आता आपण ह्याला उकडायला टाकूयात। मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं, चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की थोडंसं त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं। आपण ह्याचं सूप पण बनवणार आहोत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण याची पेस्ट देखील घालून घ्यायची आहे। अद्रक आणि लसणाची थोडीशी पेस्ट टाकायची त्याच्यामुळे सूप जे आपण बनवणार आहोत त्याला टेस्ट खूप छान येते। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकून घ्यायची आहे। चांगलं हे तडतडलं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी हे धुवून घेतलेल्या शेंगा आहेत ते टाकायचे आहेत। ह्या शेंगांना आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं, जास्त वेळ परतायचं नाही। 1-2 ते 3 मिनिट परतून झालं की त्याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण की जास्त वेळ जर तुम्ही त्याला परतलं गेलं तर त्या शेंगा नंतर शिजणार नाहीत। चला तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात। पाणी थोडंसं मी जास्त घालते, कारण की याचं सूप पण बनवायचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालून घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं हलवून आपण त्याला एक 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। हे आता शेंगा शिजून झालेल्या आहेत, तर आता आपण ह्याच्यामधलं सूप काढून घेऊयात। हे बघा, ह्या शेंगा शिजून झालेल्या आहेत आणि हे सूप आपलं रेडी आहे। तर आता आपण शेवगा मसाला तयार करायला घेऊयात। त्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे ते तयार करून घेऊयात। तवा गरम करायला ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात। आता तेल टाकल्याच्या नंतर ही मी 2 मीडियम साईजचे कांदे असे पातळ उभे काप करून घेतलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये टाकून चांगलं भाजायचं आहे। चांगलं लाल होईपर्यंत ह्याला आपल्याला भाजायचं आहे। हे बघू शकता, आता कांदा जरा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा, नाहीतर भाजी अशी गोड लागते। त्याच्यामुळे चांगला कांदा भाजून घ्यायचा, थोडंसं आणखी लाल होऊ द्यायचा, म्हणजे त्याचा जो गोडपणा आहे तो निघून जातो। कांदा चांगला भाजलेला आहे, आता आपण ह्याला काढून घेऊ। आता हे एक अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, त्याची अशी बारीक बारीक असं चकटा करून घेतलेला आहे, ते देखील भाजून घ्यायचं आहे। ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं, कारण की खोबरं खूप लवकर भाजलं जातं। हे बघू शकता, आता खोबरं देखील भाजलेलं आहे, हे पण आपण काढून घेऊया। आता आपल्याला ह्याच्यामध्येच थोडासा लसूण आणि हे थोडंसं आल्याचे तुकडे आहेत, हे देखील भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच हे 2 चमचे तीळ घेतलेलं आहे मी, हे देखील टाकून घ्यायचं आहे। हे चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत।
बघू शकता आता हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे आणि ह्याला थोडंसं थंड होऊ देऊ आणि आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. थंड होतं आहे तोपर्यंत हे मी एक मीडियम साईजचं टोमॅटो कट करून घेतलेलं आहे, त्याला आपण त्याची प्युरी बनवून घेऊयात. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत. तेल आता चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे देखील घालून घ्यायचं. जिरे आणि मोहरीचं चांगलं तडतडून झालं की ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा. आता बघू शकता हे कढीपत्ता चांगला तडतडलेला आहे आणि आता मी एक मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी जी बनवून घेतली होती ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि ही प्युरी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जोपर्यंत ह्याच्यामधलं पाणी जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे. अशा प्रकारे त्याला सारखं कंटिन्युअसली हलवत राहायचं. बघू शकता आता टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे. आता आपल्याला हे मगाशी आपण वाटण तयार केलेलं आहे हे मी काढून घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेतलेलं आहे. ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं परतून घ्यायचं ह्याला. आता हा मसाला थोडासा परतत आलेला आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये तिखट वगैरे टाकून घेऊयात. हे मी 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे. हे 1-1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही तिखट यूज करा. थोडंसं लाल तिखट देखील घेतलेलं आहे आणि ही थोडीशी धना पावडर आहे. हे टाकून आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतत आलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जे आपण मिश्रण काढलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यात टाकायचं आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता तुम्ही मिश्रणाला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ज्या ह्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत त्या ॲड करायच्या आहेत. मस्त मसाला तयार होतो हा. चवेला एकदम भन्नाट लागतो. नक्की करून बघा आणि थोडंसं हलवून घेऊन ह्याला एक 5 ते 10 मिनटं आपण असंच शिजू देऊयात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मग अशी पण आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता जरा थोडंसं कमी टाकायचं. तर आता किती सुंदर असं हे तयार झालेले आहे. आता ह्याच्यावरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि असा भन्नाट असा आपलं शेवगा मसाला तयार आहे. चला तर आता आपण सर्व करूयात. भन्नाट असं हे डिश तयार आहे. हे सूप आहे, हे शेवगा मसाला आणि चपातीसोबत ह्याला आपण ट्राय करूयात. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि माझ्या रेसिपी अशाच एन्जॉय करा.